नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता आहे गोव्यात आणि आज आपण जाणार आहे गोव्यातील एक फेमस मंदिर बघायला. खूप प्रसिद्ध मंदिर आहे. इथून मडगावला जाणार आहे पहिला आणि मडगावमधून पुढे एक 10 ते 15 किलोमीटरवर ते मंदिर आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर आता वाजले सकाळचे 11 आणि ऊन केवढा आहे बघा, गरमी पण भरपूर आहे. आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर माझ्यासोबत आहे आपला कार्यकर्ता, एक मित्र आहे सत्याभाई, आणि गाडी तर लावून आम्ही जाणार आता दोघंजण मडगावला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण आता भेटूया डायरेक्ट मडगावमध्ये. बाईकनं जाणार आहे, ऊन पण भरपूर आहे. तर आता मी आहे पणजीमध्ये आणि पणजीमधून डायरेक्ट मडगाव आणि मडगावमधून पुढे 10 ते 15 किलोमीटरवर ते मंदिर आहे. चला तर भेटूया डायरेक्ट आपण मडगावमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे मडगावमध्ये आणि हे मडगावचं पोस्ट ऑफिस आहे बघा. तो कार्यकर्ता आपल्यासोबत आहे आणि आपण जाणार आहे आता मडगावमधून कामाक्षी मंदिर बघायला. हे मडगावचं पोस्ट ऑफिस आहे, इथे जरा काम आहे त्याचं. आणि मडगावमधलं मस्त, मडगावपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर कामाक्षी टेम्पल आहे, ते बघायला जाणार आहे. तुम्हाला आता दाखवतो. मस्त टेम्पल आहे, मी पण पहिल्यांदाच चाललो आहे. मी म्हणणार टुरिस्ट आहेत का. आता वाजल्यात दुपारचे 2, तरी ऊन केवढा आहे बघा. उन्हातनं आम्ही आलो आहे मडगावजवळील कामाक्षी मंदिरला कामाक्षी मंदिर बघायला. तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे ते. तर मडगावपासून 10 किलोमीटर अंतरावर शिरोडा म्हणून गाव आहे. त्या गावात हे मंदिर आहे बघा, कामाक्षी मंदिर. असा एंट्रन्स आहे. काय घेणार आहे. मस्त व्ह्यू आहे. हां, पाठीमागे डोंगर. मित्रांनो, खूप मोठं मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर पण खूप मोठा आहे बघा. आणि जागृत देवस्थान आहे. ह्या साईडला आहे कामाक्षी सभागृह आहे आणि
पलीकडे एक तळे आहे, दाखवतो. होय, गोव्यामधील प्रत्येक मंदिरासमोर असं तळे आहे बघा, म्हणजे तळे असतेच. हा इतिहास आहे गोव्यातील मंदिरांचा. हा मंदिराचा सभा मंडप आहे बघा, मस्त आहे. एकदम कौलारू सभा मंडप आहे बघा, मस्त वातावरण आहे इथं. आहेत की टाकता इथे. इकडं ऑफिस आहे बघा, आणि इकडं पाण्याची व्यवस्था आहे, मस्त थंडगार पाणी मिळते इथे, पिण्याचं पाणी आहे. लोक पण भरपूर येतात मंदिरला. या पण मंदिरला खूप मोठा इतिहास आहे, पोर्तुगीज कालीन इतिहास आहे. या मंदिरामध्ये कुंभार समाजाचे पुजारी इथं असतात. पोर्तुगीज कालीन त्यावेळी कुंभार लोकांनी या मूर्तीचं जतन केलेलं होतं, त्यामुळे इथं सगळे कुंभार समाजाचे पुजारी आहेत. इथं पण 2-3 हे आहेत बघा, लक्ष्मीनारायण रायरेश्वर आणि शांतादुर्गाचं मंदिर आहे इथं. साऊथ गोव्यामध्ये मडगावपासून फक्त 10 ते 15 किलोमीटरवर हे मंदिर आहे. मस्त मंदिर आहे, मस्त लोकेशन आहे, आणि एकदम जागृत देवस्थान आहे. तुम्ही पण गोव्याला याचा प्लॅन करत असाल तर गोव्यातील या मडगावजवळ असलेल्या शिरोडा गावात हे मंदिर आहे. एक वेळी इथं अवश्य भेट द्या. मस्त लोकेशन आहे, मस्त मंदिर आहे बघा, मस्त मंदिर आहे. आणि तिथंच बाजूलाच पुढं हनुमानाचं पण मंदिर आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.